शरद पवारांच्या बैठकीत पक्षातील एक महत्त्वाचा चेहरा गैरहजर आणि या एका अनुपस्थितीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. कारण विधान भवनात शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. पक्षाच्या पुढील रणनीतीवर चर्चा झाली. मात्र या बैठकीत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते रोहित पवारांच्या गैरहजेरीने. शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार या बैठकीला का उपस्थित नव्हते? ही फक्त एक साधी अनुपस्थिती आहे की यामागे काही राजकीय कारण दडले आहे? या प्रश्नांनी आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कारण राष्ट्रवादीतील फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक नेत्याची भूमिका, प्रत्येक वक्तव्य आणि प्रत्येक राजकीय हालचाल ही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे भाजप सोबत जाण्याच्या भूमिकेला यापूर्वी विरोध करणारे रोहित पवार आता या बदलत्या राजकीय परिस्थितीत नेमकी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तर मग शरद पवारांच्या एवढ्या महत्त्वपूर्ण बैठकीत रोहित पवार अनुपस्थित का होते? या गैरहजेरी मागचं खरं कारण काय आहे? आणि यामुळे राष्ट्रवादीच्या राजकारणात काही नवी समीकरणं आकाराला येणार आहे का? चला जाणून घेऊया या संपूर्ण राजकीय घडामोडी मागची इन्साइड स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील राजकारणात सध्या एक चर्चा जोरदार पद्धतीने सुरू आहे. ती म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांचे संपूर्ण पक्ष घेऊन एनडीए मध्ये विलीन होणार. तसं तर ही बातमी स्वतःमध्येच खूप मोठे आश्चर्य आहे. कारण नेहमीच भाजप आणि एनडीएला आपला वैचारिक शत्रू मानणारे शरद पवार आता त्याच भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी गेल्या काही दिवसात विविध राजकीय हालचाली समोर आल्या आहेत. नुकतीच शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि आता त्यानंतर शरद पवारांनी विधान भवनात पक्षातील सर्व आमदारांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. आता या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. तर चला सर्वात आधी समजून घेऊया की शरद पवारांनी घेतलेली ही बैठक इतकी महत्त्वाची का मानली जाते. कारण मित्रांनो, विधान भवनात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसोबत पक्षाची पुढील रणनीती, अधिवेशनातील भूमिका आणि विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ही बैठक फक्त एका चर्चेमुळेच प्रसिद्ध झाली नाही, तर या संपूर्ण बैठकीत आमदार रोहित पवार यांच्या गैरहजेरीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. कारण रोहित पवार हे शरद पवारांच्या गटातील महत्त्वाचे युवा नेते मानले जातात. त्यांनी अनेक वेळा पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडली आहे. त्यामुळेच शरद पवारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांची अनुपस्थिती ही राजकीय चर्चांचा विषय बनली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांची अनुपस्थिती ही राजकीय चर्चाचा विषय बनली आहे. त्यामुळे आता सर्व स्तरातून एक प्रश्न उपस्थित केला जातोय की रोहित पवार या बैठकीला उपस्थित का नव्हते? तसं तर याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष किंवा स्वतः रोहित पवार यांच्याकडून कोणतंही अधिकृत कारण समोर आलेलं नाही. मात्र राजकारणात अनेक वेळा महत्त्वपूर्ण नेत्यांची हजेरी आणि गैरहजेरी याला राजकीय संकेत म्हणून पाहिले जाते आणि म्हणूनच रोहित पवारांसारखे आमदार पक्षातील एवढ्या मोठ्या बैठकीला गैरहजर असणे हा फक्त एक साधा विषय राहिलेला नाही. विशेष म्हणजे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेच्या समीकरणांबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला, तर शरद पवारांचा गट विरोधी भूमिकेत राहिला. या संपूर्ण राजकीय संघर्षात रोहित पवारांनी शरद पवारांच्या नेतृत्वासोबत राहण्याची भूमिका घेतली होती. याआधीही अनेक वेळा भाजप सोबत जाण्याच्या चर्चांवरून पवारांनी आपली वेगळी भूमिका स्पष्ट केली होती. भाजप वैचारिक विरोधक असल्यामुळे त्यांच्यासोबत एकत्र काम करणं कधीही जमणार नाही, अशी भूमिका रोहित पवारांनी माध्यमांसमोर अगदी स्पष्टपणे मांडली होती. त्यामुळे जर शरद पवारांचा एनडीए सोबत जाण्याचा निर्णय अंतिम ठरला, तर अशा परिस्थितीत रोहित पवार यांची पुढील भूमिका नेमकी काय असेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले. याच कारणाने रोहित पवार आपल्या पक्षापासून नाराज असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. मात्र असे असले तरी देखील या सर्व चर्चांना अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. तर चला तर जाणून घेऊयात की जर शरद पवार भाजपसोबत गेले तर रोहित पवार नेमकी काय भूमिका घेऊ शकतात. सर्वप्रथम शरद पवारांसोबत उभे राहतील. रोहित पवार पक्षाची शिस्त आणि शरद पवारांचा निर्णय मान्य करत
त्यांच्यासोबतच राहू शकतात, कारण राजकारणात अनेक वेळा नैतिक मतभेद असूनही पक्षाच्या अंतिम निर्णयासोबत उभे राहावे लागते. द्वितीय, स्वतंत्र भूमिका घेण्याची शक्यता. रोहित पवार आपली राजकीय विचारसरणी कायम ठेवण्यासाठी स्वतंत्र भूमिका घेऊ शकतात, कारण यापूर्वीही त्यांनी भाजपसोबत जाण्याचा भूमिकेला विरोध दर्शवला होता. त्यामुळे जर पक्षाची दिशा बदलली तर रोहित पवार देखील बंड पुकारण्याची शक्यता आहे. तृतीय, काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता. जर शरद पवारांचा पक्ष आपल्या निर्णयावर ठाम राहिला तर अशा वेळी रोहित पवार काँग्रेसला एक पर्याय म्हणून निवडू शकतात, असा देखील काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे. परंतु मित्रांनो, या प्रकरणाची दुसरी बाजू देखील समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण एखाद्या बैठकीला नेता उपस्थित नसण्यामागे अनेक कारणं असू शकतात. मतदारसंघातील कार्यक्रम, वैयक्तिक कारण किंवा आधीच ठरलेला दौरा यामुळे अनुपस्थिती असू शकते. परंतु जेव्हा विषय शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा असतो तेव्हा प्रत्येक राजकीय हालचालीकडे बारकाईने पाहिलं जातं, कारण गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने अनेक मोठे राजकीय बदल पाहिले आहेत. शिवसेनेतील फूट असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधील विभाजन, या घटनांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक नेत्याची भूमिका अधिक महत्त्वाची ठरली जाते. आता या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोहित पवारांची पुढची भूमिका काय असेल, कारण ते शरद पवारांच्या गटातील केवळ एक आमदार नाहीत, तर पक्षाच्या भविष्यातील युवा नेतृत्वांपैकी एक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या एका अनुपस्थितीमागे खरंच काही राजकीय संदेश आहे का, की ही फक्त योगायोगाने झालेली गैरहजेरी आहे? ही येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. याआधी देखील अनेक वेळा महाराष्ट्रातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी अशा अगदी छोट्या हालचालींमधूनच घडून आल्या आहेत. म्हणूनच रोहित पवारांची भूमिका फक्त शरद पवारांसाठीच नाही, संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आता यामुळे भविष्यातील राजकारणात पवार कुटुंबात नवे राजकीय समीकरण तयार होऊ शकता का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.